शुभ सकाळ. मी आशिष राव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये. तर आज जैतापूरला ठाकूर फट्टू जाओ उधर बुला रहा है. आता जैतापूरला इथे भरते आयचर. तिकडे पाण्याची टंचाई असल्यामुळे आम्ही इकडून आयचर भरून घेऊन जातोय. सामान डाला, खाना बिना सब डाला. नारू चिकना दिख रहा है. क्या हुआ नारू का? नारू खुश है लगता है. हाँ अब होगा तू अभी गरम होगा. रुक अभी. टाकी वगैरह भरलेले आहे इकडे, पूर्ण वाहून जाते. अरे उधर तुम्हारा ये नहीं ना, बिस्तर बिस्तर गीला हो जाएगा. हाँ नहीं होगा ना, तो ठीक है. एक टाकी भरली, दुसरी टाकी भरायची वाक्य म्हणून आयच्या जरा मागे घेतली. तिकडे त्या पिकअपमध्ये पण सामान देखील लोड झालंय पूर्णपणे. हे बघा, 2 मशनी घेऊन जातोय. कदाचित 2 देखील लागतील, कारण एक एक्स्ट्रा ठेवलेली बरी, जर तिचा काय प्रॉब्लेम झाला तर दुसरी, असं ऑप्शन ठेवलेलं आहे. तर आपण आज लवकर आलो. वाजले सकाळचे 7:30. जैतापूरला जायचं म्हणून लवकर आले. आईला डोंगरट्यावरती सोडलं. ती तेरा फोटो काय केले तू? काय व्हीआयपी आदमी आहे? तेरा फोटो बनाने केले. हां, तर बोलत होतो आईला डोंगरट्यावरती सोडलं, कारण ती गेली शेड्यामध्ये मिरची आणि हळद घेऊन गेली वाटायला. शेड्यामध्ये ना चक्की आहे, तिथे ती वाटून भेटते. दरवर्षी वाटून घेऊन येते आई. अरे यंदा लवकर गेली यासाठी की 2 महिन्यानंतरच शुभ कार्य असल्यामुळे, त्याच्यामुळे सर्व तयारी करते हळू लवकर लवकर लवकर. जेवढं लवकर होईल तेवढं बरं. नंतरला कसं माहीत आहे, वाढत गेलं की आता बघाच काय चालू आहे ते. त्याच्यामुळे महागाई पण खूप, काय बोलतात, भाव गगनाला भिडणार आहेत. एवढी महागाई होणार आहे. कारण आजचीच बातमी बघितली सकाळी, जो इस्रायल नाही इराणमधला जो पुढील 13 वर्ष गॅस पुरणार होती, तोच साठा उद्ध्वस्त केला आहे. सकाळीच बातम्या बघितली, तर सांगू शकत नाही पुढे काय होईल. म्हणून हे सर्व भाग्याच्या दृष्टिकोनामुळे हे लवकरात लवकर चालू केलेलं आहे. सर्व जे काय होईल ते लवकरात लवकर जमा करतोय. कारण आता कसा नुकताच हा तर महिना संपून जाईल. मार्च महिन्याचा आहे, एप्रिल महिन्याचा. एप्रिल महिना पण संपला की आलं 1 महिन्यानंतर चालू. हे बी आहे. हे बघा, इकडे कवरिंग केलेले खोके लाईनीत लावून ठेवलं नाही. ए इसमें पानी गया, ए वो खोका अंदर गीला हो जाएगा. घास किसको देख रहा है? नहीं है उसके पास. नहीं है. अरे 5-6 लाया, उसने बंडल लाया पूरा. क्या हुआ? हाँ बीर सिंह चढ़ भंडार. बढ़िया बढ़िया. आज कितना होगा टारगेट? आज कितना? आज मेरी फुल उम्मीद लगा के 100 का तो बैठा ली दूंगा. 100 का. और नहीं हुआ तो? नहीं हो जाएगा. कोशिश तो बहुत करूंगा अपनी तरफ से, बहुत ही ज्यादा. ऐसा है क्या? ठीक है. होना ही चमकता है. ठीक है, नहीं तो उधर जाएंगे तो 5-5 मिनट बाद इधर बैठ के रहेगा. उस दिन मुझे काम बहुत था. किधर का क्या काम था? वो पेटी बनाई थी जो. हाँ चल अभी बोल बच्चन मत कर. दिखा है कैसे बनाता है वो. खाली बोल बच्चन ज्यादा करता है. अरे कर, अब तक एक होना मांगता था, इसलिए तेरा टाइम हो रहा है. कचड़ा आता है ना बेकार, फिर तुम्हें दिक्कत होगी. मुझे मैं चलो उल्टा सीधा भर दूंगा. क्यों भाई? चाहिए अरे अब तक हो जाना मांगता था. तू खाली बोल बच्चन ज्यादा करता है. ये स्विमिंग पूल भर दिया. क्या हुआ? चढ़ भंडार कुछ तो बोल रहा है. कवरिंग करतोय ना, 1 नंबर कवरिंग करतोय, पण बोल बच्चन जास्त करतोय. आता कवरिंग ना नाद खोळ करतोय. दबा और साइड में. हाँ साइड तक दबा बराबर.
बरा दबा दबा साइड से बराबर, हाँ, और टेढ़ा करने का। मशीन पकड़ो ये गोविंद, फटाफट सामान उतर चल। ये मशीन वाला शिबू किधर है? हाँ चले, वायर वाले चलो मशीन लेके नीचे जाओ सीधा, और जो नोजल वाले अपना अपना नोजल डालो। कितना 8 नोजल, ये 4 नोजल लगाने का 8, ये दोनों ही मशीन लगाने का है ना, ये दोनों ही ना। हाँ तो जाओ, ये नोजल वाले अपना वायर ले लो, लेके जाओ। ये डंडा देख के जरा, नहीं तो सर फटेगा। हाँ अपना अपना कोई लेके जाओ, अभी एक ही जगह पे लगेगा मशीन। गौरव कहाँ दर्द हो रहा है? ऐसा ये नहीं हो रहा है सीधा, करके देख थोड़ा। हाँ। ले चलो, ये ले चलो, किसका भी है ये? वो भगुना खोल के रखा, वो किसका है? हाँ खोल के रखो जो भी है, गर्मी से खराब हो जाएगा, ये दाल का प्लास्टिक में खराब हो जाएगा, खोल के रखो रे। अरे ये काय के लिए आया? पता नहीं काय के लिए रखा है। अरे वो बांधने का है, पेड़ बांधने का है, हाँ इसलिए पट्टी लाया वो। चलो पाइप लो, चलो चलो। वो वायर वाले लेके जाएंगे, तू नोजल ये दे। हाँ। वो नीचे रख ठाकुर, वायर वाले लेके जाएंगे। नारू क्या झिंग रहा है? चलो मशीन पकड़ो। पन्नी वाला पन्नी बना हुआ है वायर में। अरे पन्नी पहले बाहर से निकाल, अंदर ही डाल दे ना, अंदर ही डाल दे, ए आराम से। हाँ ऊपर चढ़ के मारने का मालूम है ना? हाँ तभी नोजल पे रहे, नहीं तो दूसरे को रख। वायर भी कुछ नहीं खींचने का, उधर पेड़ बांधने का है। हाँ 4 जनी वायर पे। अरे पहचान लिया लगता है, बुड्ढन पहचान लिया। देख देख देख, पकड़ बुड्ढन को, पकड़ो बुड्ढन को। हाँ पन्नी वाला वायर। चला वायरी टाकून घ्या आपण, गाडी लावायची तिथे सावळी मध्ये। ये किसका है? पिंटू का है। सब उतार दे। नोजल वाले अपना अपना जिधर नोजल था उधर बिछाओ, इधर 4 जन लगो, ये रास्ते के इधर तक 4 जन, उधर तक 4 जन। इकडचा आंबा बघा कसा आता पूर्ण क्लीन दिसतोय, ब्लर का दिसतोय। हाँ अभी देख रहा है ठीक से बघा, पहिला कसा दिसत होता कापट, आणि आता बघा कसा, बिफोर आफ्टर बघा। पहिल्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल आणि आत्ताच्या ब्लॉग मध्ये बघून बघा की कसा पूर्ण क्लीन दिसतोय आंबा, पूर्ण आंबा क्लीन झालाय। म्हणजे जी काळपटपणा होता जो दवाने पडलेला, तो पूर्णपणे मागच्या फवारणीतून गेलेला आहे, आणि आता कसा आंबा पण चांगला झालेला आहे। संडेला हा तुटला जाईल आंबा। फिर तैयार है, हुआ है परसेंटेज। ए मशीन की तरफ मत ले, मशीन का और एक बार लेके ऊपर लगा वो। सांगोचा म्हणजे ना, आई शपथ नवीन सारखे नए जैसे है वैसे कर रहे तुम लोग। तेरा मशीन की तरफ लेके जा, वायर खींचा उसका उधर तक। हाँ तो उधर से जो उधर रखा है वो मशीन का वायर लेके जाओ ऊपर से। वायर एक रखा है ना ऊपर एक्स्ट्रा, हाँ ले क्या मशीन तो तिथे लावतोय। अरे यार हाँ
ये वायर इधर ही रख, इधर से जाएगा वो। और एक रहा था अर्जुन, अर्जुन बोलते ये अनिल बांध रहे रे पट्टी। कैसे कैसे बांध रहे? किसके बांधा? ये पट्टी किधर बांधा पेड़? मतलब अभी तक पेड़ बांधा नहीं एक भी? किधर बांधा है वो? दो पीछे, इधर वाला किधर है दिखाओ। कैसे कैसे बांधते हो दिखाओ। हाँ ऐसे बांधते हो। ही पट्टीनं ताणून घेतो, म्हणजे कसं जास्त खुटे नसल्यामुळे ना पट्टीने बांधली जाते ही फांदी वरच्या फांदीला। हाँ आंबो दिखाओ दिखाओ, दिखाते बढ़िया दिखाता रे, तू काय को टेंशन करता है। हाँ और हाँ तो फिर म्हणजे जेणेकरून कसं माहिती आहे, आंब्याचा लोड आलाय ह्या फांदीवरती, ह्या फांदीवरती जो आंब्याचा लोड आलाय ना, ती फांदी जमिनीवरती नाही टेकणार, म्हणून ही पट्टीने बांधली जाते। बॅलन्स थोडा वरती जाईल त्याचा, नाहीतर अशा फांद्यांना तुटण्याची दाट शक्यता असते। मग हे एवढे आंबे ना पूर्णपणे लॉस। आता त्याचा रेट काय माहिती आहे काय? एक आंबा 500 रुपये आहे, 500 रुपये एक आंबा, म्हणजे डझन कसा असेल बघा। 500 रुपये एक आंबा आहे आत्ता, कारण आंबाच नसल्यामुळे ना हा मार्केट भाव आहे आंब्याचा सध्या तरी। हाँ लाया ना, लाया मालपाणी। हे बघा एवढे एवढे जर आंबे जर वांदर जर नुकसान करत असेल ना तर जीवाला लागतं हो। एवढी जर आपण काय बोला एवढी मेहनत करून लहानाचं यांना मोठं करून, आणि हे एवढे मोठे झाल्यावरती जर वांदर जर नुकसान करत असेल तर एका शेतकऱ्याची मेहनत ही एका शेतकरी समजू शकतो की किती दुःख होतंय ते। जवळजवळ डझनभर तरी आंबे आहेत इथे नुकसान केलं नाही वांदराने। हे बघा इथे सर्व खाल्ल्याने आहेत, तिकडे पण आहेत खाल्लेले। तर हे जेवढे आहेत आंबे ते आता जमा करतोय, पोल्ट्रीमध्ये आता घेऊन जातोय। त्यांना काय करणार, त्यांचा पण उपयोगच काहीच नाही, चटणीशिवाय दुसरा पर्याय नाही। गेले जमा कर दे सब आम, वो देख उधर भी है, जितने भी है ना गिरेले वो जमा कर। कारण इथं असं रखवालीवाला ठेवलेला नाही, त्याच्यामुळे हे असं। हाँ तैयार हो गया ना? तैयार नहीं हुआ है अभी, उसको जाएगा मतलब थोड़ा। हाँ बंदर नहीं लगता है, तोड़ दिया। देख ना कितना बहुत खाया है, ये देख 4-5 तोड़ दिया, 4-5। हाँ बघा 4-5 जाऊ दे, त्यांना पण काय बोलू शकत नाही। इथं घर असल्यामुळे ना हे इकडची खालून पिटातात ना, ते मग या साईडला येतात। इथं कसा एवढा तरी आमच्या जो पट्ट्याला वांदर आहे ना तसा वांदर ह्या पट्ट्याला नाही, त्याच्यामुळे ठीक आहे। आता आमच्या साईडला ना खूप खूप म्हणजे खूप आहेत, मोठ्या प्रमाणात आहे। तसा इथे काहीच नाही, म्हणून इकडे रखवालीवाला ठेवलेला नाही, कारण वांदराचं प्रमाण हे कमी प्रमाणात आहे, त्याच्याकरता वांदर नाही। एखाद दुसरा ही पहिल्यांदा झाली आहे एवढी मोठी नुकसान ह्या बागेमध्ये, पण होता है दिल पे पत्थर रख के सब करना पड़ता है। चौकीदार होता तो फिर भी क्या, इधर कैसा बंदर कम है रे, इसलिए नहीं रखा है। हा बघा इकडे बघा आपल्याला हंडी सापडली आहेत। ही रानकोंबडी ही माहीत असेल तुम्हाला, त्याची ही अंडी भेटली। कारण तिथे एक कोंबडी आहे ना, ती रोवणेवरती बसलेली आहे, तिच्यात ठेवणार ही अंडी। पिल्लं झाली ना तर रानकोंबडी देखील पाळायला भेटतील। अंडी बघा कशी छोटी छोटी गावठी कोंबड्यांची जी अंडी असतात ना त्याच्यापेक्षा जरा छोटे। गावठी कोंबडी कसं अंड्याची साईज जरा मोठी असते, ह्याची जरा छोटी आहे। रानकोंबडीची होती कवटा, आता तिथं होती पातेऱ्याखालती बसलेली। फवारणीवाला गेला त्याच्या फुड्यातून उडून गेली, नाही तर चांगली होती पकडायला। कोंबडीच आहे ती, एक नंबर लागतं त्याचं पण मटण। गावठी कोंबड्याचं तर खाल्लंच असेल, तसंच लागतं सेम, पण टेस्टी असतं, मस्त असतं। चल जाते उधर। Yeah.